माझी तक्रार अशी आहे की तिला बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात, पण कधी कधी त्या घरातल्या पूर्ण गुरफटल्यामुळे करता येत नाही. मग तिला मी म्हणते की तू तुझ्या भावना व्यक्त करत जा. ती एकुलती एक तक्रार आहे तिची की ती तिच्या भावना व्यक्त नाही करत, पटकन मनातल्या मनात ठेवते. भावना व्यक्त करायचं म्हणजे तर मुली लहान आहेत ॲक्च्युली. मी तिला ड्रायव्हिंगचा क्लास लावायचा, जसं फॉर एक्झाम्पल तिला ड्रायव्हिंगचा क्लास लावायचा, पण आता सध्या मुलगी 2.5 वर्षाची, त्याच्यामुळे तिला तो टाईम मिळत नाही. त्यामुळे ती कधी तिची तक्रार असते, पण बाय द टाईम जशा मुली मोठ्या होतील तसं ती काय करू शकते. नाही, त्यांचं म्हणणं आहे की त्या भावना व्यक्तच करत नाही, तर करतात की नाही? करते म्हणजे माझ्याकडे तर करते. येस, करते. मध्यंतरी एक किस्सा असा झाला होता, तिला सैराट पिक्चर बघायचा होता, पण कोणालाच वेळ नव्हता की तिला सैराट पिक्चरला घेऊन जायचं. मग मी एक दिवस आली होती, मी बघितलेला होता, परत तिच्याबरोबर मी सैराट पिक्चर बघायला गेले. तुमची जर त्यांच्याबद्दल एक तक्रार असेल तर काय? ते जास्त वेळ देत नाहीये. नाही आहे, इनफॅक्ट आहे. माझं ऑफिसच आवर्स असे असतात की मला 12 तास काम करावं लागतं, त्याच्यामुळे मग त्यामुळे तुम्हाला संडे घरी पण काम परत येऊन करा, त्यापेक्षा ते म्हणतात ऑफिस असंच ना. नाही, मला वेळ देत नाही. अच्छा, तुम्हाला वेळ देत नाही. सैराटचं उदाहरण दिलं ना त्यांनी, म्हणून तर त्या घेऊन गेल्या ना मला सैराट. इनफॅक्ट आहे, पण मग काही ऑफिस टायमिंग फारची वाट बघते. पुढचा खेळ. आता तुमच्यासाठी वेळ काय, वेळेत किती धावपळ करणार बघा तुमच्या आनंदासाठी. कळलं? वेळ आहे 2 मिनिटाची. मी एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून धावत जायचं आणि वस्तू घेऊन यायच्या. एका वेळेला एक वस्तू आणून ठेवायची, मग दुसरी आणायची. 2 मिनिटामध्ये जर 11 वस्तू आणल्या तर 3 बक्षिसं मिळणार. आणि मग अनुक्रमे कमी कमी जितक्या वस्तू आणणार तितकी बक्षिसं कमी होत जाणार. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे क. कपाटा ना, कपाट. 30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिलं. चाळीस. 50. 1 मिनिट 10 सेकंद. 1 मिनिट 10 सेकंद. 50 सेकंद राहिली. तीस सेकंद राहिलेली आहेत. वीस सेकंद राहिली. 20, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. असताना कशा होता होतो? नाही, शांत होती. नाटकात वगैरे भाग घ्यायला खूप आवडायचे, डान्स वगैरे. तुम्ही नाटकात काम केलंय? हा. कुठलं नाटक? नाही, आमच्या शाळेचं आहे, असं काही नाही. हुंडाबळी म्हणून एक नाटक. हुंडाबळी. अच्छा. त्याच्यामध्ये नवरीची भूमिका माझी होती. तुमची? मग तुमचा त्यावेळेला हुंडाबळी वगैरे असं? हा, त्याच्यावरती जागृत नाटक होतं आमचं, जागृत करण्याचं नाटक होतं ते. त्याच्यामध्ये माझी महत्वाची भूमिका माझी होती. बरोबर. तुम्ही केलं असं नाटकात काम? मी काही नाही. तुम्ही काय केलंय ते तरी सांगा. काही नाही, फक्त एज्युकेशन वरतीच लक्ष दिलं. शाळेत असताना मस्ती नाही केली? मस्ती तर होतच होती लहानपणी. मस्ती. एखादा लक्षात असलेला प्रसंग सांगा. लहानपणी मला, म्हणजे लहानपणी पण नाही, कॉलेजमध्ये असताना मला सोनाली बेंद्रे म्हणून ऍक्ट्रेस आवडायची. तिचं इथं शूटिंग होतं, तिच्याकरता खास भेटायला मी माझ्या बाईकवरती 120च्या स्पीडने गेलो होतो तिचा ऑटोग्राफ घ्यायला. एवढीच फक्त. आणखी स्पीड वाढवलं असतं तर घोटीलाच पोहोचला. मग तेव्हा दिली का ऑटोग्राफ? हो, दिला. काय सांगता, तुम्ही भेटला त्यांना? हो. काय म्हणाले त्या तेव्हा? नाही, म्हणायला काही नाही, फक्त ऑटोग्राफ घेतला, निघून गेला. तेच निघून गेले, आम्ही तर तिथंच होतो, ते निघून गेले. परत कितीच्या स्पीडने आला? मी मग नॉर्मल आलो, 60-70च्या. तुम्हाला माहिती होतं हे?
नाही, लग्नानंतर सांगितलं. काय यापूर्वी सोनाली बेंद्रेसाठी मी या स्पीडने गेलो होतो, यांच्यासाठी कधी गेलात का इतक्या स्पीड? नाही, ती माझी खूप इच्छा आहे का एकदा घोटीला जायचंय आम्हाला बाईकवरती. आता त्यांना मला आजही कबूल करून द्या की मी ती पूर्ण करणार म्हणून. नाही नाही, घोटीला जा, पण मोटरसायकलवरनं न जाता दुसऱ्या गाड्या आहेत ना एवढ्या. एकदा मोटरसायकलवर जायचंय तुम्हाला? मग काय घेऊन जाणार ना? नक्की नक्कीच. कितीच्या स्पीडने न्याल यांना? नाही, ती सोबत राहिल्यानंतर आरामशीर जाऊ, एन्जॉय घेत जाऊ. 20-20च्या स्पीडने तेही चालेल, मला पण जायचं एकदा. तुमचं लग्न कसं जमलं? कारण हे आता नाशिकमध्ये, हा, तुम्ही घोटीमध्ये. आम्ही जैन आहोत तर आमच्यामध्ये मोस्टली अरेंज मॅरेजमध्येच जास्त विश्वास आहे. अरेंज मॅरेज आहे एकदम विधीशीर. म्हणजे माझे वडील त्यांना बघायला आले, दुकानातच बघितलं, म्हणजे ते गिराईक म्हणून गेले, त्यांनी दुकानातच बघितलं. बाबा तुमचे गिराईक म्हणून गेले? हा, मोठे बाबा माझे गिराईक म्हणूनच गेले दुकानात, त्यांना तिथेच बघितलं, मग त्यांना आवडला मुलगा. मग ते म्हणजे माझे सासरे वगैरे मग घरी आले होते. काय हो, तुम्हाला माहिती होतं हे बघायला आले? नाही, पहिल्यांदा नव्हतं माहिती. दुसऱ्यांदा जेव्हा फोन करून घरी आले त्यावेळेस कळालं की अरे हे येऊन गेलेले दुकानी. त्यावेळेस आलेलं गिराईक जे काही असतं त्याच्यावर लक्ष ठेवता तुम्ही? एवढं लक्षात असतं? हा, तेवढं लक्ष असतं. तुमचं लक्ष असतं की हे आपल्या दुकानात येऊन गेले, ते तुम्हाला माहिती होतं? हा, कारण शॉर्ट टाइम मध्येच परत आले ना ते, 8-10 दिवसातच परत लगेच आले. पण ह्या कधी आल्या नाहीत? नाही. तुम्ही नाही गेलात दुकानात? नाही. का? नाही, काम नाही पडलं कधी काही. तुम्ही त्यांना बघायला नाही गेले? नाही, मला ते बघायला आले तेव्हाही लक्षात नव्हतं त्यांचा चेहरा. मग जेव्हा आमचं फिक्स झालं त्याच्यानंतर मग 4 दिवसांनी त्यांना बस स्टँडवरती बोलवलं. मी माझ्या मावशीकडे चालले होते, म्हटलं मला तुमचा चेहराच लक्षात नाही. सकाळी 7 वाजता मग आले होते ते बस स्टँडवर भेटायला. सकाळी 7 वाजता? का 7ची वेळ का ठेवली? नाही, माझी बस होती ना 7 वाजताची. मला वाटलं दुकान उघडायच्या आधी जाऊन येऊया. नाही, 7 वाजताची माझी बस होती. मग मला चेहरा काहीच लक्षात नव्हता, कोणचा मुलगा आहे मला बघायला आलेला. मग तुम्ही एकमेकांना बघितलं तेव्हा? तुम्ही एकमेकांना बघितलंच नाही? नाही, बघितलं होतं पण तिच्या लक्षात नव्हतं. घाबरलेले होते ना खूप, तर लक्षात नव्हता, चेहराच काही लक्षात नव्हता माझ्या. किती वर्ष झाली लग्नाला? 12. तेव्हा तुम्ही घाबरला होता 12 वर्षापूर्वी? हा. आता कोण घाबरतं? असं काय नाही. ऑब्विसली. मग बोलले काय तुम्ही दरारा तयार केला आता म्हणतात ते. पण तुम्ही या कधी रागवत नसतील ना? काय वाटतं चेहऱ्यावरून? नाही. तुम्हाला विचारतो. नाही ना, कधीच नाही ना? एखाद्या वेळेस असं काही हे नाही ना. पण चांगलं आहे केलं, असाच स्वभाव पाहिजे. हो ना. आणि ते नाही रागवत, समजून घेतात मला भरपूर. पण मला सांगा, दर सोमवार ते शनिवार किंवा रविवार आठवड्यातून 4 वेळा ते तुम्हाला फिरायला नेतात, ते कसं जमवतात? नाही, हे फक्त लग्नाच्या आधी होतं. लग्नानंतर फक्त मंगळवारी जातो आम्ही. लग्नाच्या आधी म्हणजे आमची 6 महिने होती ना एंगेजमेंट पिरियड, मग तेव्हा आम्ही भेटायचो. हप्त्यातून 4-5 दिवस भेटायचो. घरच्यांना न सांगता किती वेळा भेटला? तेच 4-5 वेळेस. घरच्यांना सांगून 4-5 वेळेस भेटलोय 6 महिन्यात. 25-30 वेळेस न सांगता. चित्रपट वगैरे? हा, म्हणजे लग्नाच्या आधी नाही बघितला, त्याच्यामध्ये नाही टाइम घातला होता. काय हो? नाही, अगोदर चित्रपट नाही पाहिला, बस फिरायचो. पण आता कसं वाटतंय तुम्हाला? त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही, वहिनींबद्दल? काय एकदम मला जशी हवी तशीच लाईफ पार्टनर मला हवी होती हो तुम्हाला? जी मला समजून घेणारी, हा, माझ्या अडी अडचणीत मला मदत करणारी. फक्त सगळं त्या करतात? हा, करते. हो. पण घोटीला किती वेळा येतात वर्षातून? नाही, मी ज्यावेळेस माहेरी जाते तेव्हा घ्यायला येतात असं मधून मध्ये. म्हणजे माझ्या आई वडिलांना मुलगा नाहीये म्हणून ते एक मुलगा म्हणून, म्हणजे त्यांना जेव्हा गरज असते तेव्हा ते जातात आणि तेवढं लक्ष ठेवतात. आम्ही पण एकदा घोटीला गेलो होतो. हो, आमच्याच इथे आले होते तुम्ही, पूनमकडे आले होते. उजवीकडचंच घर तुमचं, बरोबर? कसं वाटतं आता? खूप आनंदात आहात? एकदम मस्त आहात. कारण त्या दिवशी आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा बाजार होता. हा, बरोबर. गाड्या सुद्धा जायला रस्ता नव्हता. मला एक सांगायचं आहे तुम्हाला की माझे सासरे आत्ताच 2 महिने आधीच वारलेत. माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची अतिशय जास्त हौस, म्हणजे खूप हौशी माणूस होते ते. आज ते इथे असले असते तर म्हणजे अजून जास्त छान झाला असता हा कार्यक्रम. त्यांची आठवण म्हणजे सगळ्यात मोठी आठवण आहे आम्हाला सगळ्यांना. किती मुली बघितल्या हो तरी? मी एकूण 13 मुली बघितल्या. मग तो प्रश्न होता, परंतु योग आणि आपण म्हणतो ना की ह्या रेशीम गाठी वरतीच बांधून येतात. कोण राहतो वर? देव. देव देव. अच्छा, मला वाटलं वर कुठे गाठी बिठी बांध.